स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीदम गगनसदृशम तत्त्वमलदिलक्षम एकम नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांडम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कंथा टोपीचं माला दंड कमलधर एकंट्याकर रक्षक त्रैगुण रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायी मम. जय जय श्री सागर विलासा मायेचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनारी माता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी तमुनय त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकंदत फरशधर अगमलील्या जयांची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ गाव्यर्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातपितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेयने मेला. धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपप्तीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष दोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमा जनी गावे याची योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणेची नसेची ऐसी ऐकुण्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्त करोनी. आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सतोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटवंतास नमियले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्यातीही डोलविती मान त्यांचे चरण नमियली. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथानंबिताय नमित वरद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी. आता करुण म्हण जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा श्री श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तीकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महाधीतून पाहाई अमूल मुक्ता फळे घेतली काही द्यावया ज्ञान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलम चरणम नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकर परमसु श्री श्रीपाद श्री वल्लभ परमसु श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी राचापा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघांसी बैसोनी दोहवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयांतेसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐसी हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णातरी वर्णियली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले पावन परम पावन. काही दिवस फिरून हैदराबाद दिसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो.
तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोह देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून ये झाले. तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढा प्रति राहिले स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही येती वरे कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती त्यासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्यायम श्रीरस्तुम शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढी सोडी येले. मोळा माझी वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानी येले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसली येती राजे स्वेच्छेने. तेथे एक अविध होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाच्या गृहापती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योगायोगाधिक काही चोळपाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळपाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती ते. चोळपाच्या गृहापती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाही भेटूता येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली दर्शना देती रावमुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारे अभक्ती पाळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदेली षोडशोपचारे पूजेली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय घोडा. श्री स्वामी राजपनवस्तु शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.